चेंबूर वाशीनाका परिसरातील कालीमातेच्या मूर्तीला भाजपकडून दुग्धाभिषेक करण्यात आलेला आहे। कालीमातेच्या मूर्तीला मदर मेरीचे कपडे घालण्यात आल्यामुळे मोठी खळबळ माजली होती आणि या प्रकरणी पोलिसांनी मंदिरातील पुजारी रमेशला 2 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवलेला आहे आणि यानंतर भाजपने इथे येऊन कालीमातेच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घातला आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एका कॉमेडी क्लब मधला आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला। या फोटोत त्याने आरएसएसचा लोगो असलेला टी-शर्ट घातलाय। आरएसएसचा लोगो असलेला टी-शर्ट घातलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचा गंभीर आरोप गौरी गर्जेच्या वडिलांनी केला। तिच्या शरीरावर वार होते, तिला मारहाण झाल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। पुण्यातील मावळ येथील इंग्लिश शाळेच्या बाहेर जादूटोण्याचा प्रकार समोर आलाय। मैदानामध्ये लिंबू अंडी आणि कुंकू ठेवून गोलाकार चिन्ह काढल्याचं आढळलेलं आहे आणि यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। पोलीस आता या प्रकरणात तपास करत असून अफवा न पसरवण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता येत्या शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सुनावणीमध्ये आरक्षण 50% पेक्षा जास्त ठेवण्याची परवानगी न्यायालयाकडून दिलेली नाही आणि निवडणूक आयोगाने न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला असं कोर्टाने म्हटलंय। उद्धव ठाकरेंनी खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। राऊतांची प्रकृती आता ठीक असून ते लवकरच तलवार घेऊन मैदानात उतरतील असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। गेल्या 1 महिन्यापासून राऊत हे उपचार घेत आहेत। त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे उद्धव ठाकरेंनी घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे। सध्या रिटायर होणार नाही, अजून बरंच काम बाकी आहे असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडेंनी केलं। त्या बीडमध्ये बोलत होत्या। जेव्हा रिटायर होईल तेव्हा चांगली पिढी घडवली असं लोक म्हणतील असं देखील त्यांनी पुढे म्हटलंय। तर धनंजय मुंडेंच्या व्यासपीठावर एका व्यक्तीची उणीव आहे या विधानावर धनंजय देशमुखांनी जोरदार प्रहार केला। मुंडेंना गुन्हेगारांची उणीव भासणारच अशी टीका त्यांनी केली। अजित पवारांनीच मुंडेंना याबाबत आता जाब विचारावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। वाल्मिक कराडची आठवण काढणाऱ्याला पक्षातून काढून टाकलं पाहिजे अशी आक्रमक भूमिका खासदार सुप्रिया सुळेंनी मांडली। महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे असं देखील त्यांनी म्हटलंय। परळीच्या सभेत धनंजय मुंडेंनी एका व्यक्तीची खंत वाटते असं वक्तव्य केलं होतं। यावर राष्ट्रवादीचेच आमदार प्रकाश सोळंकींनी त्यांना टोला हाणला। मुंडेंची खंत वाल्मिक कराडबद्दल असावी, एवढी खंत वाटत असेल तर त्याच्या शेजारी जाऊन बसा आणि खंत दूर करा असं सोळंकींनी म्हटलंय। अहिल्यानगरमधील राहुरी तालुक्यात शिंदे गटाकडून धनंजय मुंडेंच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। वाल्मिक कराडांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। शिंदे गट शेतकरी आघाडीचे नेते रवी मोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीने 42 कोटींच्या मुद्रांक शुल्क नोटीसीला उत्तर देण्यासाठी पुन्हा 15 दिवसांची मुदतवाढ मागितली आहे। 24 नोव्हेंबरची मुदत संपल्यावर हा दुसरा अर्ज दाखल केला गेला। कंपनीला मुदतवाढ मिळण्याची आता शक्यता आहे। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानीला पोलीस पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे।
6 तासांच्या चौकशीनंतरही महत्त्वाचे तपशील मिळालेले नाहीत. आर्थिक गुन्हे शाखा अतिरिक्त कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगू शकते. तसंच जमिनीचे दस्तऐवज आणि पॉवर ऑफ अटॉर्नीची माहिती अजूनही अस्पष्ट आहे. IIT बॉम्बेचं नाव बदलून IIT मुंबई असं नाव करावं अशी मागणी शरद पवार गटानं केली. शरद पवार गटानं या संदर्भात मुख्यमंत्र्यांना देखील एक ईमेल केलेला आहे. संस्थेचं ब्रिटिशकालीन बॉम्बे हे नाव बदलण्यात यावं आणि यासाठी शासन स्तरावर तातडीनं पुढाकार घ्यावा अशी मागणी या पत्रातून करण्यात आली. मुंबईवर झालेल्या 26/11च्या भीषण दहशतवादी हल्ल्याला 17 वर्ष झालेली आहेत. या काळ्या दिवसानिमित्तानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी म्हणून मुंबई पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त वाढवलेला आहे. तसंच पोलिसांकडून विविध ठिकाणी तपासणी देखील केली जाते. गुवाहाटी आसाम येथील साई भक्त दाम्पत्य नरेन आणि कावेरी महांता यांनी साईबाबांच्या चरणी 16 ग्राम वजनाचं ओम अक्षर अंकित सुवर्ण पदक अर्पण केलेलं आहे. या देणगीची किंमत 1,86,000 रुपये इतकी आहे. साईबाबा संस्थान प्रशासनानं या भक्त दाम्पत्याचा सत्कारही केला आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. सोन्याचा भाव 2,000 रुपयांनी तर चांदीचा भाव 4,500 रुपयांनी वाढला आहे. जीएसटीसह सोन्याचा दर 1,28,750 रुपये प्रतितोळा तर चांदीचा दर 1,64,228 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते 751 कुंडी यज्ञ कार्यशाळेचं उद्घाटन झालं. हा यज्ञ महाराष्ट्र आणि देशाच्या कल्याणासाठी यशस्वी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण सोहळा पार पडला. शिखरावर फडकवण्यात आलेला भगवा ध्वज तब्बल 11 बाय 22 फूट इतक्या लांबी रुंदीचा असून त्यावर सूर्य आणि ओम चिन्ह अंकित आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला मोहन भागवत आणि अन्य मान्यवर जे आहेत ते देखील उपस्थित होते. हे